8 सुरू करताना संघ राज्य क्षेत्रे हे कुठेही स्पष्टपणे दिलेलं नसलं तरीही आज हा भाग सुरू करताना अगदी प्रथमतः मला हे सांगावंसं वाटतं की संघ राज्य क्षेत्राचं जे प्रशासन आहे यासाठी अतिशय वेगळी अशी तरतूद संविधानामध्ये करण्याची गरज एवढ्यासाठी आहे की संघ राज्य ही भारताच्या केंद्रीय राज्य यंत्रणेचा म्हणजे संसदेने जो कारभार पारित होतो त्या संसदेचा भाग तर आहेच आहे, परंतु संसदेमध्ये त्यांचे जे प्रतिनिधी आहेत ते राज्याच्या मानाने अल्पसंख्येचे प्रतिनिधी असतात. राज्यामध्ये उदाहरणार्थ महाराष्ट्रात घेतलं तर 48 खासदार आहेत, तर आपल्याकडे जे केंद्रशासित प्रदेश आहे तिथे 3 किंवा 4 खासदार अशी परिस्थिती आहे. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येईल की 2 आकडी सुद्धा खासदार ज्या केंद्रशासित प्रदेशात नाही त्यांचं जे प्रतिनिधित्व आहे ते प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये कशा प्रकारे आपलं मत मांडेल किंवा अल्पसंख्याक असल्यामुळे त्यांचं नेहमी अल्पमत असेल ही बाब लक्षात घेऊन इथे तुम्हाला अमेरिकेचं जे प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसीचं मॉडेल आहे त्या मॉडेलची झलक बघायला मिळते. आणि म्हणून हे अधोरेखित करून ठेवतो सुरुवातीलाच की हा जेव्हा भाग 8 आपण अभ्यासू आणि याच्यातल्या ज्या तरतुदी आहे त्या तरतुदी आपण बघू तर तुम्हाला एक लक्षात येईल की संसदेपेक्षाही जास्त झुकत माप हे राष्ट्रपतींना देण्यात आलेलं आहे. कायदे करण्याच्या बाबतीत, राज्यपालांचे अधिकार ठरवण्याच्या बाबतीत, तिथलं कायदेमंडळीय संचलन कसं असावं त्या संघ राज्य क्षेत्राचं त्या बाबतीत एक डिटेल असं या ठिकाणी माहितीचं प्रावधान आपल्याला या संविधानामध्ये आढळून येतं. आणि हे जर आपण सविस्तर बघितलं तर आपल्याला जसं सुरुवातीला एका प्रश्नकर्त्यांनी फार पूर्वी प्रश्न विचारलेला प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी आणि रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी यामध्ये काय डिफरन्स आहे आणि आपण अमेरिकेच्या मॉडेल सारखं लोकशाहीचं मॉडेल का अडॅप्ट करू शकत नाही, तर त्याचं बऱ्यापैकी उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतं की प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसीमध्ये जिथं अल्पसंख्याक किंवा राज्यांना घटक राज्यांना किंवा केंद्रशासित प्रदेशांना जास्त स्वायत्तता प्रदान केलेली असते आणि ती स्वायत्तता डायरेक्ट सरळ मार्गी राष्ट्रपतींच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात आली असते. त्याला आपण प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ डेमोक्रेसी जो अमेरिकेमध्ये फेमस आहे, प्रसिद्ध आहे, या नावाने त्याला ओळखतो आपण. तर याची झलक आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळते. आणि म्हणून हे अनुच्छेद 239 पासून पुढचे 239 चेच भाग तुम्ही 239 फ 239 क क मग 239 क ख असे जे केलेले तुम्हाला घटनेमध्ये दिसतात आणि त्याच्यामध्ये सविस्तर अशी तरतूद दिलेली आहे आणि कुठलाही असा प्रांत सोडला नाही. शासकीय आणि प्रशासकीय बाबतीत कुठलाही प्रांत असा सोडला नाही की ज्या ठिकाणी राष्ट्रपतींना योग्य संवैधानिक हस्तक्षेप करता येणार नाही. आणि म्हणून राष्ट्रपतीचं पद या सर्व संघ राज्य क्षेत्रांच्या शासकीय आणि प्रशासकीय बाबतीत अतिशय महत्वाचं ठरतं. म्हणून 239 या अनुच्छेदाचा अगदी सुरुवातच पहिल्या उपखंडापासून अशी होते. या अनुच्छेदाचं मथळा आहे संघ राज्य क्षेत्रांचे प्रशासन. प्रशासन याला आपण ऍडमिनिस्ट्रेशन म्हणू आणि शासन हे राष्ट्रपतीकडून शासित केलं जातं. केंद्र शासित म्हटलं याला आहे, पण संसदेला दुय्यम दर्जा आहे आणि राष्ट्रपतीला प्रथम दर्जा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला असं दिसेल की पहिल्याच वाक्यामध्ये पहिल्याच समभागामध्ये अनुच्छेद 239 असं म्हणतं, संसदेने कायद्याद्वारे अन्यथा तरतूद केली असेल ती खेरीज करून संसदेने तरतूद केली असेल ती बाजूला ठेवून राष्ट्रपती स्वतः विनिर्दिष्टित करील अशा पदनामासह
त्याने नियुक्त करावयाच्या प्रशासकामार्फत कृती करून त्यास योग्य वाटेल अशा मर्यादेपर्यंत प्रत्येक संघराज्य क्षेत्राचे प्रशासन करील. प्रत्येक युनियन टेरिटरीचं केंद्रशासित प्रदेशाचं जे प्रशासन आहे ते प्रशासन कोण करील? राष्ट्रपती करील. राष्ट्रपतीचा हा अधिकार असेल की संसदेने केलेले त्या बाबतीतले कायदे हे खारिज करून, म्हणजे गरज असेल तर समजा संसदेने कायदा केला असेल आणि राष्ट्रपतींना असं वाटलं की नाही हे कायदे योग्य आहेत आणि त्या कायद्यानुसार या केंद्रशासित प्रदेशाचं प्रशासन सुरू राहावं, तर राष्ट्रपतींना तीही मुभा आहे. परंतु जर राष्ट्रपतींना वाटलं की संसदेने केलेले कायदे हे अपुरे आहे आणि ते खेरीज करून हा शब्द महत्वाचा आहे, खेरीज करून तिथे त्या ठिकाणी नवीन प्रशासनासाठीचे कायदे हे राष्ट्रपती निर्माण करू शकतात. आणि म्हणून जेव्हा आपण बघतो की भारतीय संविधानाचे एक सौंदर्य म्हणून की राष्ट्रपतीच्या पदामध्ये तिन्ही भाग, कायदे मंडळीय, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका असे तिन्ही भाग तुम्हाला समावेश केलेले आढळतात. लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशियल पॉवर्स हे राष्ट्रपतीच्या एका पदामध्ये समाविष्ट केलेले आहे. राष्ट्रपतीच्या पदाची गरिमा, त्याचं महत्व अधोरेखित करणारं, वृद्धिंगत करणारं असं हे अनुच्छेद या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. त्याची प्रचिती येते, म्हणजे वाक्य किंवा शब्द सरळ सरळ वाचून टाकण्यापेक्षा त्याच्या मागचा मतितार्थ काय आहे किंवा ह्या तरतुदी काय या ठिकाणी झालेल्या आहे त्यासाठी आपण पाहणं हे महत्वाचं आहे. आपल्याला महाराष्ट्रामध्ये जर आपण राहतो आणि महाराष्ट्राच्या प्रशासन शासनाबद्दल, राज्याच्या एकंदर कारभाराबद्दल जे भाष्य करतो त्याच्यावर तर संविधान बोललंच आहे. तुम्ही म्हणाल केंद्रशासित प्रदेशाचा आणि आपला काही विशेष संबंध येत नाही, पण आपल्या आजूबाजूला जी राज्य आहेत, दमण दीव, आता गोवा पण काही दिवसापूर्वी केंद्रशासित होतं, आता ते राज्य झालेलं आहे. दमण दीव असेल, पांडिचेरी असेल, दिल्ली एक महत्वाचं कार्यक्षेत्र या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं, जे आपण याच्यामध्ये पुढे बघणार आहोत. तर या केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासकीय कारभार, आता तुम्ही म्हणा याचा शासकीय कारभार, याचा शासकीय कारभार चालतो तो राष्ट्रपती, म्हणजे राष्ट्रपती केंद्रीय शासित प्रदेशाचा शासक असतो असं म्हटलं तर अजिबात वावगं होणार नाही. कायद्याला, संविधानाला धरून आपण असं म्हणतो. आणि म्हणून राष्ट्रपतींना जे अधिकार 239 या अनुच्छेदाने दिलेले आहेत ते अधिकार संसदेचे कायदे, संसदेने केलेले नियम खारिज करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना दिले गेलेले आहेत. ते या ठिकाणी अधोरेखित करण्यासारखं आहे. केंद्रशासित प्रदेशासाठी संसदेपेक्षाही बलिष्ठ असं संविधान पद कुठलं असेल तर ते देशाचं सर्वोच्च कार्यकारी, कायदे मंडळीय आणि न्यायपालिका समावेश असलेलं पद राष्ट्रपतीचं आहे, हे या ठिकाणी आपण लक्षात घेऊया. समभाग 2 अनुच्छेद 239 असं म्हणतो की भाग 6 मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, भाग 6 म्हणजे राज्यांच्या प्रशासनाचा कारभार, राज्य आणि केंद्र यांचे नाती, रिलेशन्स, याच्याबद्दल आपण भाग 6 मध्ये माहिती घेतलेली आहे. भाग 6 मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी राष्ट्रपतीस एखाद्या राज्याच्या राज्यपालास लगतच्या संघराज्य क्षेत्राचा प्रशासक म्हणून नियुक्त करू शकेल आणि राज्यपालाची अशा प्रकारे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली असेल त्या बाबतीत तो आपल्या मंत्री परिषदेविना स्वतंत्रपणे आपली कार्य पार पाडेल. हा फार महत्वाचा संदर्भ आहे. बहुतेक सगळ्या राज्यामध्ये राज्यपाल हा कार्यकारी प्रमुख जरी असला तरी त्या राज्यामधली मंत्री परिषद ही मुख्यमंत्र्याच्या अधिपत्याखाली काम करते. पण राष्ट्रपती अशा प्रकारची तरतूद एखाद्या केंद्रशासित प्रदेशासाठी करू शकतात ज्या ठिकाणी मंत्रिमंडळाचा प्रमुख हा राज्यपाल असू शकतो. हे महत्वाचं इथं समजून. आणि ही जी तरतूद आहे घटनेमध्ये राष्ट्रपतींच्या अधिकारांबद्दल दिलेली, ते अधिकार किती मोठे आहेत याची तुम्हाला कल्पना आहे. तिथं मुख्यमंत्री होण्यास जर काही प्रॉब्लेम असेल किंवा मुख्यमंत्री मंत्रिमंडळाची गठन होण्यात कारण संख्याच कमी असेल लोकांची, तर अशा वेळी MLA ची संख्या जर अल्पमताची असेल किंवा कमी संख्या असेल, अशा कारणास्तव जी काही ठराविक संख्या घटनेने लावून दिलेली आहे की कमीत कमी 12
MLA हे असलेच पाहिजे, ते केंद्रशासित राज्याला जे लागू पडतं ते. त्या ठिकाणी जर राष्ट्रपतींना वाटलं की ह्या मंत्रिमंडळाचा, त्यांचं एक मंत्रिमंडळ असेल, त्या मंत्रिमंडळाचा प्रभारी अधिकारी हा राज्यपाल असावा, तर राज्यपालाच्या अखत्यारीत अशी मंत्रिमंडळ कार्यरत होऊ शकते. त्यासाठी राष्ट्रपती योग्य ते आदेश देऊन तशी कार्यपद्धती चलित करू शकतात. ते अधिकार राष्ट्रपतींचे आहे. त्यानंतर आपण अनुच्छेद 239 क कडे वळूया. 239 क ही संविधानामध्ये 1962 साली केलेली 14वी घटना दुरुस्ती आहे. म्हणजे 239 अनुच्छेद हा एक अनुच्छेद राष्ट्रपतीच्या पॉवर्स बद्दल सांगतो. आता ही जी 14वी घटना दुरुस्ती करावी लागली 1966 साली, त्या घटना दुरुस्ती मागे पार्श्वभूमी अशी आहे की जी केंद्रशासित प्रदेश आहे, त्या केंद्रशासित प्रदेशाची प्रशासकीय जडणघडण ही तिथल्या भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा अनेक परिस्थितीवर अवलंबून आहे. आणि त्या सगळ्या समावेशक गोष्टी एकत्र घेऊन जर राज्याचा प्रशासकीय कारभार, त्या केंद्रशासित राज्याचा प्रशासकीय कारभार चालायचा असेल, तर त्यासाठी छोट्या छोट्या बाबी विचारात घेऊन त्याकरिता संविधानामध्ये तरतूद असली पाहिजे. आणि म्हणून जसजशी गरज पडत गेली, एखाद्या ठिकाणी सांस्कृतिक प्रश्न उभा राहिला, एखाद्या ठिकाणी सामाजिक प्रश्न उभा राहिला, एखाद्या ठिकाणी राजकीय, धार्मिक या स्वरूपाचा प्रश्न उभा राहिला, तर त्यावेळी तो कसा शासित आणि प्रशासित केला जावा त्याबद्दलची नियमावली विकसित होत गेली. आणि तुम्हाला प्रत्येक समभाग आणि त्याचे उपसमभागामध्ये असं दिसेल की त्या वेळी त्या वर्षी त्या घटना दुरुस्त्या करण्यात आल्या. आणि हे म्हणूनच हे वेगळं अनुच्छेद न देता 339 अनुच्छेदाचाच हा प्रशासकीय भाग असल्यामुळे एकाच अनुच्छेदामध्ये एवढे जास्त खंड आणि उपखंड झालेले तुम्हाला दिसतात. आणि मला वाटतं घटनेतलं हे सगळ्यात लांब लचक असं एकमेव अनुच्छेद आहे, ज्या अनुच्छेदामध्ये बरेचसे प्रत्यय, बरेचसे पर्याय त्या निकडीनुसार, गरजेनुसार उपलब्ध करून दिलेले आहे. ते आपण एक एक करून बघूया. 239 क विकसित संघ राज्य क्षेत्रांसाठी स्थानिक विधानमंडळाची किंवा मंत्री परिषदेची किंवा दोन्हींची निर्मिती. हा त्याचा मथळा आहे की विशेष अशा केंद्रशासित प्रदेशासाठी स्थानिक विधानमंडळाची किंवा मंत्री परिषदेची किंवा दोन्हीची निर्मिती. समभाग 1 असं म्हणतो, संसदेला कायद्याद्वारे पांडेचरी संघ राज्य क्षेत्राकरिता, इथं संसदेला म्हटलं, संसदेला कायद्याद्वारे पांडेचरी संघ राज्य क्षेत्राकरिता 2 प्रमुख गोष्टी करण्याची मुभा संविधानाने दिलेली आहे. ही मुभा संसदेला दिलेली आहे. पण 239 मूळ 239 अनुच्छेद विसरू नका. जिथे संसदेने केलेली कायद्याद्वारे तरतूद खारिज करण्याचे राष्ट्रपतींना अधिकार आहेत. पण पांडेचरीसाठी हे विशेष प्रोव्हिजन, कारण 239 क मध्ये विशेष संघ राज्यांसाठी. आता पांडेचेरीचं विशेषत्व काय आहे? तिथं फ्रेंच कॉलनी होती. त्यांचे रीतिरिवाज, त्यांच्या भाषा, त्यांचे सांस्कृतिक उत्सव या सगळ्यांमध्ये जो फरक आहे, जो इतर भारतामध्ये तुम्हाला बघायला मिळत नाही, तो तुम्हाला पांडेचेरीमध्ये बघायला मिळतो. आणि पांडेचेरी वरती ज्या लोकांनी संशोधन केलं आहे, ते अभ्यास केलेला आहे, तिथल्या सांस्कृतिक जीवनाचं विश्लेषण केलेलं आहे, बरीच पुस्तकं त्या ठिकाणी आलेली आहे. आणि पांडेचेरी हे योगी अरविंद घोष यांच्या नावाने ओळखलं जातं. ते योगी अरविंद घोषांचा इतिहास जर बघितला तर योगी अरविंद घोष जेव्हा त्या पांडेचेरीच्या आश्रमामध्ये येऊन स्थायिक झाले, मग एक अध्यात्माचा त्यांनी वसा घेऊन त्या ठिकाणी आपलं अस्तित्व जे होतं ते अध्यात्माकडे वळवलं. आणि हेच ते योगी अरविंद आहेत की जो योगी अरविंद बांब बनवण्याच्या केसमध्ये दहशतवादी म्हणून ब्रिटिश सरकारना आवश्यक होते. त्यांचा हा सगळा इतिहास आणि सगळं बघितलं तर पांडेचेरी या केंद्रशासित प्रदेशाला एक आगळं वेगळं महत्व आहे. त्याची जिओग्राफी पण तशीच आहे, तिथली सांस्कृतिक जडणघडण पण तशीच आहे. आणि फ्रेंच वसाहती
फ्रेंच राष्ट्रीय लोकांच्या वसाहती तिथे असल्यामुळे तिथलं जे समाज जीवन आहे तेही इतर राज्यांच्या मानाने आणि इतर केंद्रशासित प्रदेशांच्या मानाने आमूलाग्र असं वेगळं आहे. त्यासाठीच्या आपण दोन ज्या मुख्य तरतुदी आहेत, ज्या संसदेला अधिकार आहे त्या बघूया. पहिली त्या संघराज्य क्षेत्राचे विधानमंडळ म्हणून कार्यरत करण्याकरता एखादा निकाय, मग तो निवडून द्यावयाचा असो किंवा अंशतः नामनिर्देशित करावयाचा व अंशतः निवडून द्यावयाचा असो, किंवा एखादी मंत्री परिषद, जे एखादं विधानमंडळ किंवा एखादा मंत्री परिषद किंवा दोन्हीची निर्मिती करता येईल व प्रत्येक बाबतीत कायद्यामध्ये विनिर्दिष्टित केली जाईल अशी त्यांची रचना, अधिकार व कार्य राहतील. विधानमंडळ किंवा मंत्री परिषद हे दोन्हीही संसदेला कायदे नुसार पांडिचेरीसाठी निर्माण करता येतील. समभाग 2 असं म्हणतो, खंड 1 मध्ये निर्देशिलेल्या अशा कोणत्याही कायद्यात या संविधानाची सुधारणा करणारी किंवा ज्या परिणामी या संविधानाची सुधारणा होते अशी कोणतीही तरतूद अंतर्भूत असली तरीही असा कायदा अनुच्छेद 368 च्या प्रयोजनार्थ या संविधानाची सुधारणा असल्याचे मानले जाणार नाही. एक एक्सेप्शन दिलेलं आहे. संविधान 368 हे हा जो अनुच्छेद आहे, हा अनुच्छेद संविधानाच्या अमेंडमेंट बद्दल, सुधारण्याबद्दल बोलतोय. संविधानामध्ये काही बदल करायचा असेल त्याबद्दल बोलतोय. 368 मधल्या संविधान बदल करण्याच्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी पांडिचेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये जे कायदेशीर बदल करायचे आहेत त्याहून वेगळ्या असतील. म्हणजे 368 प्रमाणे एखादी अमेंडमेंट जर संसदेने भारत देशासाठी केली तर ती विशेष कायदेशीर तरतूद असल्याखेरीज पांडिचेरी या केंद्रशासित प्रदेशाला लागू पडणार नाही. आणि म्हणून तुम्हाला दिसतं की बऱ्याचशा घटना दुरुस्तीमध्ये असं मेन्शन केलेलं असतं की पांडिचेरी किंवा इतर केंद्रशासित प्रदेश नमूद केले असतील त्यांना वगळून इतर भारतीय राज्य क्षेत्रांसाठी हे लागू आहे. अशा प्रकारचं हे समभाग 2 या ठिकाणी सांगतं की याचाच अर्थ काय आहे की पांडिचेरी मध्ये जी काही विधानमंडळाची किंवा मंत्री परिषदेची रचना करायची असेल त्या रचनेसाठी नव्याने वेगळेपणाने संविधानामध्ये बदल करून आणले जातील. कोणातर्फे? संसदेतर्फे. आणि जर असे बदल संसदेने केले नसतील तर ते बदल राष्ट्रपती आपल्या पदनामाखाली, आपल्या पदाधिकाराखाली घडवून आणू शकतो. हा प्रेसिडेन्शियल लोकशाहीचा फॉर्म आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. त्यानंतर अनुच्छेद 239 डबल क असं म्हणतात. एक क झाला, दुसरा क. दिल्लीच्या संबंधात विशेष तरतुदी. पांडिचेरी बद्दल एवढं झाल्यानंतर दिल्लीच्या संबंधातल्या विशेष तरतुदी या चांगल्यापैकी समजून घेण्यासारखे आहे, कारण दिल्ली ही राजधानी असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला दिल्लीच्या तरतुदी समजून घेणं महत्वाचं आहे. समभाग 1 अनुच्छेद 239 क असं म्हणतो, संविधान 69वी सुधारणा अधिनियम 1991 यांच्या प्रारंभाच्या दिनांकापासून दिल्ली संघ राज्य क्षेत्राला दिल्ली राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र या भागात यापुढे राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र म्हणून उल्लेखिलेले म्हणण्यात येईल. आणि अनुच्छेद 239 अन्वये नियुक्त करण्यात आलेला त्याचा प्रशासक हा उपराज्यपाल म्हणून पद निर्देशित करण्यात येईल. राष्ट्रपतींना अजून थोडेसे पुढचे पॉवर्स दिलेले आहे. नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली. दिल्लीला नुसतं दिल्ली केंद्रशासित प्रदेश असं म्हणण्याचा जो प्रघात होता, त्याऐवजी 1991 ला जेव्हा दिल्ली सर्वार्थाने राज्याच्या दर्जातून मोकळी करून केंद्रशासित प्रदेशाचा एक वेगळा दर्जा. तुम्हाला सांगतो, दिल्लीचं जे प्रशासकीय मॉडेल आहे ते केंद्रशासित प्रदेश आणि राज्य याच्या मधलं संक्रमणीय ट्रान्झिशनल पॉलिटिकल मॉडेल आहे. ते राज्यही आहे आणि तो केंद्रशासित प्रदेशही आहे.
आणि म्हणून नामनिर्देशात ते उद्धृत झालं पाहिजे. त्याकरिता दिल्ली केंद्रशासित प्रदेश किंवा दिल्ली संघ राज्य क्षेत्र असं न म्हणता दिल्ली राष्ट्रीय राजधानी राज्य क्षेत्र असं म्हटलं जावं. ही घटना दुरुस्ती दिल्लीच्या केंद्रशासित प्रशासन आणि शासकीय व्यवस्थेसाठी 1991 मध्ये 69 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट इन 1991 आली आणि त्यानुसार दिल्लीच्या संघ राज्य क्षेत्राला दिल्ली राष्ट्रीय राजधानी राज्य क्षेत्र असं नमूद करण्यात आलेलं आहे. दॅट इज कॉल्ड नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली. म्हणजे दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि त्या राजधानीचं जे कार्यक्षेत्र आहे ते कार्यक्षेत्र या नावाने ओळखलं जावं. ही घटना दुरुस्ती 1991 ला केलेली दिल्ली बद्दलची विशेष घटना दुरुस्ती आहे. आणि पुढे या समभागामध्ये क्रमांक 1च्या अनुच्छेद 239 क क मध्ये असं म्हटलेलं आहे की दिल्लीच्या प्रशासकीय कारभारासाठी प्रशासक म्हणून उपराज्यपाल, जे राज्यपाल आहेत पण उपराज्यपाल, ज्याला आपण नायब राज्यपाल म्हणतो, नायब गव्हर्नर, उपराज्यपाल, डेप्युटी गव्हर्नर, हे पद नव्याने निर्माण करण्यात आले आणि हे सुद्धा घटना दुरुस्ती 69वी प्रमाणे 1991 ला निर्माण करण्यात आलेला आहे. समभाग 2 अनुच्छेद 239 क क चा असं म्हणतो की राष्ट्रीय राजधानी राज्य क्षेत्रासाठी विधानसभा असेल आणि अशा विधानसभेतील जागा राष्ट्रीय राजधानी राज्य क्षेत्रातील प्रादेशिक मतदारसंघातून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडण्यात आलेल्या सदस्यामधून भरण्यात येतील. राज्यामध्ये जसं प्रशासकीय मॉडेल तयार होतं, राज्यामध्ये जसं विधानमंडळ तयार होतं, तसंच विधानमंडळ दिल्लीमध्ये प्रस्थापित असेल आणि ते निवडणुकांनी निवडून आलेल्या जनप्रतिनिधींनी युक्त असेल. म्हणजे राज्याच्या कारभारासारखं मॉडेल तुम्हाला दिल्लीत दिसतं. त्याचबरोबर राष्ट्रपतींनी केंद्रशासित केलेल्या मॉडेलचाही त्या ठिकाणी परिणाम दिसतो. म्हणजे उद्या असं झालं की राज्य आणि केंद्रशासित प्रदेश याचं संक्रमणीय मॉडेल, याच्या मधलं ट्रान्झिशनल मॉडेल. म्हणजे आता इथे असं म्हणा की राज्याचा केंद्रशासित प्रदेशाकडे होणारा प्रवास किंवा केंद्रशासित प्रदेशाचा राज्याकडे होणारा प्रवास. जसं गोव्याचं उदाहरण आहे, गोवा वॉज केंद्रशासित प्रदेश, देन इट बिकम स्टेट, राज्य झालं ते. तर या दोन्ही प्रवासामधलं जे मधली स्टेज आहे, जी संक्रमणीय मधली ट्रान्झिशनल फेज आहे, ती शासकीय आणि प्रशासकीय दृष्ट्या जर मूर्तिमंत प्रॅक्टिकल स्वरूपात बघायची असेल तर ते दिल्लीच्या मॉडेलमध्ये आपल्याला बघायला मिळते. जिथं उपराज्यपाल आहे. समभाग 2 चे 3 उपसमभाग आहे, ते आपण बघूया. समभाग 2 चा पहिला उपसमभाग म्हणतो राष्ट्रीय राजधानी राज्य क्षेत्राकरिता विधानसभा असेल आणि विधानसभेतील जागा राष्ट्रीय राजधानी राज्य क्षेत्रातील प्रादेशिक मतदारसंघातून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडण्यात आलेल्या सदस्यामधून भरण्यात येतील. राज्याचं मॉडेल. उपसमभाग 2 असं म्हणतो विधानसभेतील जागांची संख्या, अनुसूचित जातीसाठी राखीव जागांची संख्या, राष्ट्रीय राजधानी राज्य क्षेत्राची प्रादेशिक मतदारसंघांमध्ये विभागणी, तसेच अशा विभागणीचे आधार तत्व आणि विधानसभेच्या कामकाजासंबंधीच्या इतर सर्व बाबी संसदेकडून करण्यात आलेल्या कायद्याद्वारे विनियमित करण्यात येतील. किती मतदारसंघ असावे, एमएलए ची संख्या किती असावी, लोकसंख्येच्या प्रमाणात किती जनप्रतिनिधी विधान मंडळामध्ये निवडून दिले जावे, याबद्दलचा कायदा करण्याचे अधिकार हे संसदेला असेल आणि संसद त्याप्रमाणे कायदा करू शकेल. समजा संसदेने केलेले कायदे या बाबतीतले योग्य वाटत नसतील तर अनुच्छेद 239, कारण हा 239चा पुढचा एक्सटेन्शन भाग आहे सगळा, तर अनुच्छेद 239च्या मूळ संदर्भानुसार राष्ट्रपतींना त्या ठिकाणी अशा प्रकारचे जागांमध्ये विधानमंडळाच्या मतदारसंघांच्या किंवा लोकप्रतिनिधीच्या बदल करण्याचे अधिकार आहेत. उपसमभाग 3 असं म्हणतो की अनुच्छेद
324 ते 327 जे आपण पुढे बघणार आहोत आणि 329 च्या तरतुदी राज्य विधानसभा आणि तिचे सदस्य यांच्या संबंधात जशा लागू होतात त्याचप्रमाणे त्या अनुक्रमे राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र, राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्राची विधानसभा आणि तिचे सदस्य यांच्या संबंधात लागू होतील आणि अनुच्छेद 326 व 329 मधील समुचित विधानमंडळ याचा निर्देश म्हणजे संसदेचा निर्देश असल्याचे समजले जाईल. अनुच्छेद 324, 327 आणि 329 हे काय आहे? हे निवडणूक आयोगासंबंधीचे आहे. निवडणूक आयोगाला जे अधिकार आहेत आणि त्यानुसार निवडणूक आयोगाचे नियम ज्या प्रकारे राज्यांना आणि भारत देशाला लागू आहेत त्याच प्रकारे निवडणूक आयोगाचे नियम हे दिल्ली राष्ट्रीय राजधानी या राज्यक्षेत्राकरिता कार्यरत राहतील. त्याच नियमानुसार इथे निवडणुका घेऊन जनप्रतिनिधी निवडले जातील आणि असं जनप्रतिनिधी निवडल्या गेल्यानंतर जे एक समुचित विधानमंडळ ज्याला कलेक्टिव्ह कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली असं म्हटलं आहे, समुचित विधानमंडळ याचा निर्देश म्हणजे संसदेचा निर्देश असल्याचे समजले जाईल. आणि त्या ठिकाणी अजून एक पाऊल पुढे टाकून एक स्वायत्तता सुद्धा दिलेली आहे. असं विधानमंडळ निवडलं गेल्यानंतर त्या विधानमंडळाला जशी काही भारताच्या बाबतीत संसदेला अधिकार असतात तसे या राष्ट्रीय दिल्ली राजधानी परिक्षेत्रासाठी त्या विधानमंडळाला अधिकार असेल. म्हणजे दिल्लीचं विधानमंडळ, दिल्लीची विधानसभा, विधान परिषद त्याला आपण विधानमंडळ कलेक्टिव्हली म्हणू, त्या विधानमंडळाला जे अधिकार आहे ते दिल्ली राज्यक्षेत्रापुरते संसदीय अधिकार या घटनेच्या उपसमभाग 3 समभाग 2 अनुच्छेद 239 क नुसार प्राप्त झालेले आहे. हा थोडासा क्लिष्ट भाग आहे. कधी कधी आपण याच्यामध्ये द्वंद्व झालेलं दिसतं. संसद मोठी की आम्ही मोठे, मग पोलीस ऑर्गनायझेशन कुठली मोठी, अरविंद केजरीवालचं तिथे सध्या सरकार आहे त्या बाबतीमध्ये आपण बऱ्याचशा केंद्र आणि दिल्लीचं सरकार याच्यामध्ये होणारे विरोध प्रतिरोध पाहत असतो, बघत असतो. तर त्याचाही परिणाम या ठिकाणी आपण लक्षात घेतला पाहिजे की हे एक जो भाग आहे तो महत्वाचा आहे की ज्यामध्ये संसदेसारखे अधिकार तिथल्या विधानमंडळीय आस्थापनेला प्राप्त झालेले आहेत.